जे तू तर बोलूच नको माझ्यासोबत बघ. कृष्णाची आणि माझी भेट व्हावी म्हणून काल सगळं नाटक केलंस ना तू. हा हा मग नाटक केलं नसतं तर जोडीने देवाचं दर्शन कसं केलं असतं. होय. काय म्हणाला गुरुजी? मी बघितलं तू लय वेळ गुरुजींशी बोलत होता, नंतर एकदमच शांत झालास. तुझ्या चेहऱ्यावरची काळजी सरळ सरळ दिसत होती मला. मनातल्या गोष्टी जवळच्या माणसाला सांगितल्या तर मन हलकं होतं आपलं. ठीक आहे, ऐक मग. हेच पाहिजे होतं ना तुम्हाला. अहो, लोक तुमच्याकडे लग्न जुळवण्यासाठी येतात. तुम्ही तर माझं लग्न मोडायचं काम केलंय. तुमच्या भाकितावर विश्वास ठेवून किती मोठं पाप घडले माझ्या घरच्यांकडून हे कळतंय का तुम्हाला? माझी कृष्णा माझ्यापासून लांब निघून गेली. माझ्यावर विश्वास ठेवणं झाली ती. आमचा संसार तुटला आणि याला फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार आहे गुरुजी. कृष्णा आयुष्य आहे माझं. मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय. तुम्हाला नाही कळणार, कृष्णा माझ्यापासून लांब जाताना बघून मला किती त्रास होतोय. तुझा राग मी समजू शकतो राया. तुला तुझी बायको सोडून जाण्याचं दुःख होणं साहजिकच आहे. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. नियतीपुढे कुणाचं काहीच चालत नाही. ही असली कसली नियती आहे जी दोन प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये येते, जी एकमेकांना वेगळं करते? ही असली नियती मला मान्य नाही. आपण मान्य केलं नाही तरी जे घडणार आहे ते घडायचं राहणार आहे का राया? ते घडणारच. आपण ते बदलू शकत नाही. मी भाकीत करून तुझ्या घरच्यांना सावध केलं होतं, पण त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे जे झालंय त्याला मी नाही, तुझ्या घरचे जबाबदार आहेत. कारण मी आजपर्यंत कोणाशीही कधीच खोटे बोललेलो नाही आणि माझ्या विद्येचा चुकीचा उपयोग देखील केलेला नाही. पण माझं भाकीत खरं आहे आणि आज ना उद्या याची प्रचिती सगळ्यांनाच येईल. तुझ्या पहिल्या पत्नीचा मृत्यू अटळ आहे. नाही गुरुजी, तुमचं भाकीत खरं नाहीये. मी कित्येक वेळा कृष्णाला मरणाच्या दारातून परत आणले, तिला वाचवलंय. आणि हेच जर विधिलिखित असेल तर मी ते बदलेन. ते अशक्य आहे राया. तुझ्याशी लग्न केल्यामुळे कृष्णाचा मृत्यू अटळ आहे. असंच जर असतं तर आजपर्यंत तुमचं भाकीत खरं ठरलं पाहिजे होतं गुरुजी. आजवर तिच्यावर लई संकट आली, पण तिने आणि मी दोघांनी मिळून ते संकट परतून लावल्यात. आणि कृष्णा त्यातनं सुखरूप बाहेर पडली. होय, मलाही त्याचंच आश्चर्य वाटते. असं काय आहे ज्याच्यामुळे कृष्णाचा अजून मृत्यू झाला नाही? मलाही ते कळत नाही. काय बी झालं तरी मला कृष्णाला गमवायचं नाहीये. त्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. तुम्ही सांगाल ते मी करेन. तुमच्या भाकितावर काहीतरी उपाय असेलच ना गुरुजी?
हो, असेलही. परंतु त्यासाठी मला कृष्णाची कुंडली बघावी लागेल. कृष्णाची कुंडली बघून त्यातनं नक्की उत्तर मिळेल ना? हो, का नाही. तुझी कुंडली बघून तुझं भाकीत केलं होतं मी. कदाचित कृष्णाच्या कुंडलीत त्या भाकिताच्या विपरीत किंवा त्याचा पर्याय म्हणून काहीतरी दडलेलं असू शकतं. कुणी सांगावं. तिची कुंडली बघताच आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं जाग्यावरच मिळतील. तसं असेल तर चांगलंच आहे. मी तुम्ही म्हणाल तसं सगळं करेन गुरुजी. पण एक विनंती होती. काय बी झालं तरी कृष्णाला ह्या सगळ्यातलं काहीच नाही कळलं पाहिजे. गुरुजींनी हे सगळं सांगितल्यावर मला कृष्णावर आलेल्या सगळ्या संकटांची कारणं कळाली. तिच्या जीवाला किती धोका आहे याचा अंदाज आला मला. आज्जे, त्याने किती बी परीक्षा बघू दे आज्जे, माझ्या प्रेमावर विश्वास आहे. तू काळजी नको करूस. तिच्या आयुष्यासाठी मी देवाशी बी भांडायला तयार आहे. पण माझ्या कृष्णाला काय बी होऊ देणार नाही. अगं असं काय झालं? राय तुला असं काय बोलले की देवळात आल्यापासून नुसती रडतीच आहेस तू? कृष्ण अगं काहीतरी बोल ग. मामे, राया माझ्याशी खोटं बोलतोय आणि तो एक खोटं लपवण्यासाठी खोटं बोलतच चाललाय आणि माझ्यापासून गोष्टी लपवतोय. अगं पण झालंय काय? तुला असं का वाटतंय की राय तुझ्याशी खोटं बोलतात? ती माघारी त्याच्याशी बोलायला मंदिरात गेली होती ना, तेव्हा तो गुरुजींशी बोलत होता. तो गुरुजींना म्हणला कृष्णाला यातलं काय बी कळून देऊ नका. याचा अर्थ काय होतो मामे? त्याला माझ्यापासून ही सगळं लपवायचंय. कृष्ण अगं का कुणास ठाऊक, पण माझं मन मला सांगतंय की राया चुकीचं नाहीत. बऱ्याचदा आपण ऐकलंय तसंच नसतं ग बोललं गेलेलं. आपल्या डोळ्यांना दिसतं तेवढंच सत्य नसतं. त्या पलीकडे जाऊन बी गोष्टी असतात बघ. नक्की कुठली गोष्ट होती जी त्यांना तुझ्यापासून लपवायची आहे ते कळलं पाहिजे बघ. जर का ती कळलं ना तर मग ती गोष्ट त्यांना का लपवायची आहे हे समजेल आपल्याला. कृष्ण अगं असा अर्धवट ऐकून डोक्यात राग घालून घेऊ नकोस पोरी. अगं राग नाही आला मला. मला लई वाईट वाटतंय. मी ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला त्याच माणसाने माझा विश्वासघात करावा. अगं एकदा नाही, परत परत. आता मी कोणावरच विश्वास नाही ठेवू शकणार. माझा राया माझ्याशी असं वागल मला कधीच वाटलं नव्हतं. ग स्वप्नात पण नाही. आमच्या नात्यातला विश्वासच संपलाय ग मामे. मग आता नातं तरी कसं टेकल? कृष्ण अगं रडू नकोस बाई. हे असलं कसलं नशीब आहे माझं, ज्याच्या मी आतापर्यंत शोधात होतो ते प्रेम मला आत्ता कुठे मिळत होतं. आत्ता कुठे माझा संसार चांगला चालू होता. तू माझ्या आयुष्यातली निखळ प्रेमाची जागा भरून काढलीस कृष्ण. मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं की माझं तुझ्याशी लग्न होईल. मी तुझ्या प्रेमात पडेन. तुझ्याशिवाय जगणं असह्य होऊन जाईल. मी नाही सांगू शकत कृष्ण की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. तुला त्रास झालेला, दुखावली गेलीस की मला तुझ्या दुपटीनं त्रास होतो. तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं, तू माझ्यापासून लांब गेलेली मी नाही बघू शकत. नशिबाला जे खेळ खेळायचेत ना ते खेळू दे. पण माझं ठरलंय, मी तुला काहीच होऊ देणार नाही. मी तुला माझ्यापासून नाही लांब जाऊन देणार. तुझ्यासाठी मी नशिबाला बी हरवीन. राया, असा किती दिवस माझ्यापासून लांब पळणार आहेस?
मी पण बघतेच. नाही तुला कृष्णाला विसरायला आणि माझ्या मागे मागे करायला लावलं ना, तर मी पण अंतरा नाही. राया, तू इथं एवढ्या रात्रीचं माझ्या खोलीत? अरे हो, तुला झोपताना तहान लागली तर रूम मध्ये पाणीच नाहीये, म्हणून मी पाणी घेऊन आले. अरे किती हा पसारा, काय कपडे कसे पडलेत. शी. अंतरा, माझं मी करीन. तू हे सगळं करायची काही बी गरज नाही. का? मी पण या घरची सून आहे. मी माझ्या घरची कामं केली तर काही अडणार आहे का? कृष्णा असते तर तिने पण केलंच असतं ना. ती नाहीये म्हणून मी करते. आता ती येईपर्यंत मी तुझी काळजी घेणार आहे, अगदी कृष्णासारखीच. अंतरा, ह्या सगळ्याची काही बी गरज नाही. तू अशी माझ्या खोलीत येत जाऊ नकोस रात्रीची. तुझा इत का राया, मी इतकी वाईट आहे का रे की तू माझ्याशी असा वागतोस? मी तुझ्यासाठी फक्त पाणी आणलं होतं. का तुझ्या रूमचा अवतार बघितला आणि म्हणून आवरायला लागले? मला काय तुला त्रास द्यायची हौस नाहीये. बघ हे, अंतरा, तुला एकदा सांगितलं ना, तू हे सगळं करायची काही बी गरज नाही. निघते तुझा इत ना. तुला किती काळजी आहे ना माझी. मी काम केलेलं, मला त्रास झालेला बघवत नाही तुला. जुना मित्र आहेस ना माझा, विसरलेच होते मी. जाते मी. तुला काही लागलं तर हाक मार, मी येईन. आता फक्त अजून काही दिवस राया. जशी कृष्णा या घरातून गेलीये तशी लवकरच ती या फोटोतून आणि तुझ्या मनातूनही जाते की नाही ते बघच तू. जे दूध पिऊन घे बघू. भुयाची नाश्ता करून घ्या, थंड होईल. तू कधी आलीस कृष्णा? भुयाची नाश्ता करा, आपल्याला गोळ्या बी घ्यायच्या आहेत की नाही? कृष्णा, असा राग नको की धरूस माझ्यावरती. काल पण तू अशीच निघून गेलीस. तू मंदिरात परत आली होतीस का ग? भुयाची पटदिशीने नाश्ता करा आणि गोळ्या घ्या. हा, मी येते, काळजी घ्या. कृष्णा, अगं थांब की कृष्णा. अगं माझं ऐकून तरी घे कृष्णा. काय झालंय कृष्णा? तू अशी का निघून चाललीस? माझं ऐकून तरी घे ना. तू दरवेळेस असंच करतेस, माझं काहीच ऐकून घेत नाही. मग मी कसं समजू तुला? हा, मला फक्त एक संधी दे कृष्णा. अगं माझं ऐकून तरी घे की. अगं असं नको वागूस. राया, अरे काय गरज रे त्या कृष्णाच्या मागे मागे फिरायची, तिची एवढी हांजी हांजी करायची? हे काय चाललंय तुझं? ती तुला किंमत देत नाही ना, मग तू का तुझ्या जीवाचा एवढा आटापिटा करतोयस? कारण माझं प्रेम आहे कृष्णावर, आणि तुझ्यामुळे ती माझ्यापासून लांब गेली. त्यामुळे तू तर माझ्याशी या विषयावर बोलूच नकोस. तुला बोलावंच लागल. ह्या घराच्या समध्या चाव्या माझ्या हातात असते तेही माहित नाही का तुला? ह्या ईदा त्यांच्या घरावर जर आपल्याला राज्य करायचं असेल ना, तर विचार करून पावलं टाकायला लागतेली. मला माहितीये मला काय करायचंय ते. अंतरा, हे असं आरामात बसून काय सुद्धा होणार नाही. कृष्णी ह्या घरातनं गेल्या, त्याच्यामुळे हीच संधी आहे ह्या ईदा त्यांच्या घरावर ताबा मिळवायची. आणि ती संधी अशी सोडून चालायचं नाही. मला काहीच कळत नसल्यागत काय बोलतेस ग तू? मी इथे आल्यापासून माझा खेळ खेळायला सुरुवात केली. त्या रायाला मी कसं गुंडाळते ना, तू बघच. काय करणार आणि कसं करणार हे त्याचं त्याला कळणार नाही. अरे नको फिरू त्या कृष्णाच्या माग. ती तुला काडीची किंमत देत नाही आणि हे बघून त्रास होतो मला.
एवढं मोठं सासर मिळालं, एवढा श्रीमंत नवरा मिळाला जो तिला कधीही मिळाला नसता, पण त्याची किंमत नाहीये तिला. तुम्हाला किंमत नाही तिची. तिला माझ्यापेक्षा लाख पटीनं चांगला नवरा भेटला असता, पण तिनं फक्त विधात्यांची इज्जत वाचवण्यासाठी एवढा मोठा निर्णय घेतला. तुम्ही काय केलं? सतत तिचा अपमान केला, सतत तिच्याशी वाईट वागलात. स्वतः दुःख सहन करत इतरांचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून झटायला कृष्णासारखं मन प्रत्येकाकडे नसतं आई. ती तुमच्यासारखी नाहीये, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी. राया, राग आला ना? मी तुला फक्त खरं काय ते सांगितलं तर एवढा राग आला तुला. मग तू तर कृष्णासोबत कशी वागलीस? तिला किती राग आला पाहिजे? मी मान्य चूक झाली आमच्याकडनं, पण ह्या सगळ्या ह्याच्यात तुझी काहीच चूक नाही हे कळायला नको तिला. अरे तू तिचं एवढं मन जपायचा प्रयत्न करतोस, मग तुझ्या मनाला काय वाटत असेल याची काळजी नाहीये तिला. अरे तिचं खरंच तुझ्यावर जर प्रेम असतं ना तर असं हे घर सोडून आणि तुला सोडून गेली नसती. विधात्यासनी ह्या घरातनं हकलून लावायचं ही माझं सपान आहे, आणि हीच सपान पूर्ण करायसाठी मी तुला ह्या घरात माझी सून म्हणून आणल्या. पण मला तर दिसतंय तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. तू माझ्या ऋतिकची बायको असून त्या रायाच्या माग माग का करतेस ग? कसं दिसतंय ती? घरातल्या कुणाच्या लक्षात आलं तर? त्याची तू काळजीच करू नकोस गुली आत्या. या घरातल्या लोकांना मी कसं जाळ्यात ओढते ते तू बघच. कुणालाच कळणार नाही हे सगळं कधी आणि कसं झालं ते. अगं पर त्याच्यासाठी रायाच्या माग माग करायची काय गरज आहे? गरज आहे, कारण रायाच त्या कुलपाची चावी आहे. या घरातल्या लोकांवर ताबा मिळवायचा असेल तर त्यालाच हाताशी घ्यावं लागेल, आणि मी तेच करते. मी माझी बाजू स्ट्रॉंग करते. जी तुझं ऐकत नाही, जिला तुझी कदर नाही, अशा मुलीशी कशाला रे तुला संसार करायचाय? राया तू फक्त हो म्हण, अशा 56 मुली आणून उभ्या करीन तुझ्या समोर. 1000 आणल्यास ना तरी त्यांना कृष्णाची सर नसणार आहे. असं काय आहे रे तिच्यात? 4 पुस्तकं काय शिकली म्हणून काय झालं? अरे असं कितीतरी शिकलेली लोक कारखान्यात कामाला आहेत आपल्या. तिला एवढं मोठं केलं, या घरची सून केली, तरी तिला किंमत नाही तुझी. आणि ज्या मुलीला माझ्या मुलाची किंमत नाही ना तिला ह्या घरात जागा नाही. आई नक्की काय झालंय तुला? तू तू अशी नव्हतीस आई. तू फक्त पैसा बघतेस. अगं पण त्याच्या पलीकडे बी एक जग असतं, प्रेमाचं, समजूतदारपणाचं, एकमेकांना सांभाळून घेण्याचं, विश्वास देण्याचं, एकमेकांची ताकद बनण्याचं, एकमेकांचं आयुष्य आनंदाच्या क्षणांनी भरून टाकण्याचं, आपल्या असण्यानं दुसऱ्याचं आयुष्य सुंदर करण्याचं. आणि त्या जगात कृष्ण आपल्या पटीनं कितीतरी जास्त श्रीमंत आहे. ज्याच्याकडे लय पैसा असतो तो खरा श्रीमंत नसतो आहे. जो आयुष्यात समाधानी असतो तोच खरा श्रीमंत. आणि कृष्णाकडे जी काय आहे त्यात ती समाधानी आहे. आणि तुझ्याकडे इतकं असून बी तू समाधानी नाहीस. परत माझ्या समोर कुठली बी मुलगी आणायचा विषय काढायचा नाही, कारण माझ्या मनात आणि या घरात दोन्हीकडे बी कृष्णाची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही. आता कृष्णीची जागा घ्यायची योग्य वेळ आली ही लक्षात ठेवा अंतरा. आणि आता ही वेळ जर हातातनं गेली तर परत येणार नाही. आता काय जरी झालं तरी ती कृष्णी परत ह्या घरात येता कामा नाही येणार. आता हळूहळू ह्या घरातली माणसं कृष्णीवर ज्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या त्या समध्या जबाबदाऱ्या तुझ्यावर टाकतील आणि तिचा समधा अधिकार आपल्या हातात येतील. असं काहीतरी करावं लागल. पर त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परत ह्या घरात आयुष्यात कुणीच कधीच त्या कृष्णेचं नाव घेणार नाही अशी वेळ आणावं लागल. आणि ही समज करायसाठी तुला ह्या घरातल्यांच्या बरोबर गोड बोलून त्यांची मन जिंकून त्या कृष्णेची जागा बळकवावी लागल. बळकावलीच म्हणून समज. त्यासाठीच ते इथे आले मी. लवकरच हे विधात्यांचं घर कृष्णाला विसरलेलं असेल.